लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ईशान्य मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पाहायला मिळतोय। ठाकरे गटाच्या मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवासी राहत असलेल्या सोसायटीमध्ये प्रचार करण्यास थांबवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानं केला। काल संध्याकाळच्या सुमाराला ठाकरे गटाचे पदाधिकारी घाटकोपर पश्चिम भागात प्रचार करत होते। मात्र या भागातील गुजराती रहिवासी असलेल्या समर्पण सोसायटीमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी जात असताना त्यांना थांबवलं आणि आता प्रचार करू नका असं सांगितलं। समर्पण बिल्डिंग येथे गेट वरती गेल्यास तेथील रहिवाशांनी आम्हाला अडवण्यात आलं आणि आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कशाला अडवत आहेत, तर ते आम्हाला सरळ सरळ बोलायला लागले की मराठी माणसांना आम्ही बिल्डिंग मध्ये प्रचार करायला देणार नाही। तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही लीगली परमिशन घेऊन संविधानाप्रमाणे आम्ही प्रचार करत आहोत। तर त्यांनी तेथे गुजराती आणि मराठी जातीय वाद करण्याचा प्रयत्न केला। तर या प्रकारावर खासदार संजय राऊत आणि रोहित पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। काल सुद्धा घाटकोपर मधल्या एका सोसायटीमध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात, शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं मराठी आहेत म्हणून। बुलचट शिवसेना काय करते, ही जी नाही शिवसेना फडणवीस गट ही सेना आहे, काय करते? प्रश्न आमच्या समोर। प्रश्न तो नाही, प्रश्न मराठी माणसाच्या विरुद्ध चाललेले षडयंत्र आणि कारस्थान आहे। पोलीस बंदोबस्तात पॅम्पलेट वाटावी लागतात मराठी उमेदवारांना। हे पहा, हे जी बुलचट सेना आहे ना फडणवीसांची, शिवसेनेची, त्यांना आव्हान आहे। आम्ही बघू काय करायचं ते। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे। हे आव्हान आम्ही स्वीकारलंय, आम्ही लढू, आम्ही लढणार आहोत। पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणारे जे आहेत बुलचट, ते काय बोलतात ह्याच्यावर ते स्पष्ट व्हायला पाहिजे। गुजरातमध्ये असणाऱ्या नेत्यांना पण फार मोठा कॉन्फिडन्स झालाय की बाबांनो, महाराष्ट्राचे हक्काचे प्रोजेक्ट काही न करता फक्त दिल्लीवरनं आदेश आला तर लगेचच ते महाराष्ट्रातून गुजरातला जातात। तो जो अहंकार आणि तो घमंड आहे तो कुठेतरी काही सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये सुद्धा गेलेला कुठेतरी आपल्याला बघायला मिळतोय। आता प्रोजेक्ट तर नेले, एका गुजराती कंपनीने मराठी मुलीला नोकरीवर घ्यायला नकार दिला कारण का ती महाराष्ट्राची मुलगी आहे। मग अशा पद्धतीने हा अहंकार जर गुजराती काही मोठ्या नेत्यांचा नाही तर मोठ्या कंपनी मालकांचा जर वाढत असेल तर मग कुठे ना कुठेतरी जागा ही मराठी माणूस म्हणून आपल्याला दाखवावी लागेल। ठाणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आनंद दिघे यांचे असली शिष्य हे नरेश म्हस्केच होते। राजन विचारे नाहीत असं